नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही बघितलं आहे की मी शनिवार वडा बनवला होता दिवाळीनिमित्त. तर आता काय झालं, खूप मध्ये कामं निघाली आणि त्यामुळे वेळ नाही भेटला. तर बघू शकता अजूनपर्यंत तो तसाच आहे. तर आता आम्ही सुरुवात करणार आहे. तो पूर्ण सर्व मूर्त्या वगैरे घरं व्यवस्थित काढून ठेवणार, म्हणजे व्यवस्थित काढून ठेवायचे आहेत. आणि आता ते सर्व आम्ही आता काढायला घेतो आहे. तर चला बघा व्हिडिओमध्ये. आणि जे मावळे होते, जे आपण मावळे ठेवले होते ना, ते सर्व जमा करणार आहे एकत्र. आणि पहिल्यांदा ब्रश मारणार आहे, सुकं ब्रश, कारण त्यात खूप धूळ बसली आहे. आणि ब्रश मारून झाल्यानंतर या बकेटमध्ये भरून ठेवणार आहे, म्हणजे हे बादली आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित कागद वगैरे लावून भरून ठेवणार आहे. नाही तर कारण ते आपल्याला पुढच्या वर्षी परत भेटले पाहिजे, हे भरून ठेवणार आहे. मित्रांनो, अक्षरशः याच्यावर खूप धूळ बसली आहे, बघू शकता. खूप म्हणजे खूप धूळ बसलेली आहे अक्षरशः. तर मित्रांनो बघू शकता, हे बघा आपले हे 100 असे मावळे आहेत. त्याच्यामध्ये काही मूर्त्या आहेत, काही प्राण्यांची मूर्त्या आहेत. टोटल हे 100 आहेत. आता हे सगळे बघा मी स्वच्छ पुसून घेतले आहेत ब्रशच्या साहाय्याने. बघ सगळे स्वच्छ करून घेतले आहेत. तर मित्रांनो बघू शकता, आपण सर्व जे मावळे होते ते काही पिशव्यामध्ये भरलेले आहेत, काही पिशव्यामध्ये भरले आहेत. तर काही पेपरमध्ये, जे उरले ते पेपरमध्ये भरले आहेत. ते आता मी बादलीमध्ये भरून ठेवतो सर्व. तर मित्रांनो, आपल्या मूर्त्या सर्व भरून झाल्या. आता जे जे झेंडे आहेत, झेंडे लावले होते ना सर्व, ते आता भरून ठेवतो. ते पहिले काढणार आहे. ते झेंडे काढतो, पहिल्यांदा सुरुवात करतो झेंड्यांपासून. तर मित्रांनो, तो मेन वाड्याचा दरवाजा आहे, तो आहे तसाच काढणार आहे पूर्ण. तो तसाच ठेवणार आहे, तो तोडणार नाही. तर त्याच्या साईडसून जेवढं जोडलेलं आहे ते वेगळं करणार, आणि बाकीचा जो मेन आहे ना, तो जसा आहे तसाच ठेवणार आहे. तर आता मी तो काढतो आहे. तर बाकीचं थोडंफार झालं तर ते काढायचं आहे. आणि साईडचे जे बुरुज आहेत आणि भिंती आहेत ते वेगळ्या करणार आहे. सुरू करतो का काम, ते महत्त्वाचं.
तर मित्रांनो, आपण जे खाली बेसला जे स्टेज वापरले होते ते तिकडे ठेवले आहेत. तसंच हा मेन वाडा होता तो इकडं, आणि खालचे प्लाऊड सगळं वेगवेगळे केलेलं आहे. तसंच इकडे जे घरं वगैरे आहेत ते सगळं वेगवेगळे केलं आहे. इथं काही लाकडाचे ठोकळे आहेत, आता ते वेगळे करून ठेवणार. आणि जे वस्तू जे चांगले आहेत ते तसेच ठेवणार आहे, आणि एखादा जो फुट्टे खराब झाले आहेत ते टाकून देणार. पण जे चांगले चांगले आहेत, जसे काही हे भिंतीचे फुट्टे आहेत हे तसे ठेवणार आहे, कारण हे आपल्याला परत मिळू शकतात पुढच्या वर्षासाठी. आणि जे खराब आहे ते टाकून देणार. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की आपण आज माझं पूर्ण वेगवेगळं करून झालेलं आहे किल्ल्याचं. आणि ते चांगले चांगले गोष्टी ठेवणार आहे, आणि जे खराब झालेले फुट्टा वगैरे काय आहे ते लाकडाचे ठोकळे आहेत ते टाकून देणार आहे. तर थोडंफार काम राहिलं आहे, ते व्यवस्थित पॅक करून ठेवून देणार आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.